श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भगवद्गीता। ओम श्री परमात्मने नमः। जय सद्गुरु। श्रीमद्भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाचे महात्म्य जाणून घेऊया। श्री महादेवजी म्हणतात, प्रिये, गीतेच्या वर्णनाशी संबंध असणारी तसेच विश्वरूप अध्यायाच्या पावन महात्म्याची कथा श्रवण करा। हे विशाल नेत्री पार्वती, या अध्यायाच्या महात्म्याचे पुरेपूर वर्णन केले जाऊ शकत नाही। या संबंधी हजारो कथा आहेत। त्यापैकी एक येथे सांगितल्या जाते। ती अशी: प्रणिता नदीच्या तीरावर मेघंकर या नावाचे प्रसिद्ध असलेले एक मोठे शहर आहे। त्याची तटबंदी आणि प्रवेशद्वारे फार उंच आहेत। तेथे मोठ्या विश्रामशाळा आहेत। त्यांच्यामध्ये सोन्याचे खांब शोभा देत आहेत। त्या नगरातील प्रजा श्रीमंत, सुखी, शांत, सदाचारी तसेच जितेंद्रिय आहे। तेथे हातामध्ये सांग नावाचे धनुष्य धारण केलेले जगाचे ईश्वर श्री विष्णू विराजमान आहेत। ते परब्रह्माचे साकार स्वरूप आहेत। जगताला जीवन प्रदान करणारे आहेत। भगवती लक्ष्मीच्या नेत्रकमळाद्वारे त्यांचे गौरवपूर्ण पूजन होते। भगवंताचे ते दर्शन वामन अवतारामधील आहे। त्यांचा वर्ण मेघाप्रमाणे श्यामवर्णाचा असून अंगकांती कोमल आहे। त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह शोभा देत आहे। ते कमळ आणि वनमालांनी आभूषित आहेत। अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित असल्यामुळे भगवान वामन रत्नधारी समुद्राप्रमाणे भासतात। पितांबरामुळे त्यांची श्यामल कांती अशी भासते की जणू चमकणाऱ्या विजांनी घेरलेला सजल मेघ शोभा देत आहे। त्या भगवान वामनाचे दर्शन केल्यामुळे जीव जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो। त्या नगरामध्ये मेखला नावाचे एक महान तीर्थ आहे की ज्यामध्ये स्नान केले असता मनुष्य शाश्वत असा वैकुंठधामाला प्राप्त होतो। तेथील जगाचे स्वामी करुणा सिंधू भगवान नरसिंहाचे दर्शन केल्यामुळे मनुष्य 7 जन्मातील घोर पापापासून मुक्त होतो। जो मनुष्य मेखला तीर्थामधील श्री गणेशजीचे दर्शन करतो तो नेहमी अत्यंत दुस्तर संकटातून पार होतो। त्या मेघंकर नगरामध्ये कोणी एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत होते। ते ब्रह्मचर्यापरायण, ममता आणि अहंकार रहित, वेदशास्त्रात प्रवीण, जितेंद्रिय आणि भगवान वासुदेवाला शरण गेलेले होते। त्यांचे नाव सुनंद होते। प्रिये, ते शार्ंगधारी भगवंताच्या जवळ गीतेच्या 11व्या अध्यायाचा विश्वरूप दर्शन योगाचा पाठ करीत असत। त्या अध्यायाच्या प्रभावामुळे त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होती। परमानंदात परिपूर्ण उत्तम ज्ञानमय समाधीच्या योगाने इंद्रिये अंतर्मुख झाल्यामुळे ते निश्चल स्थितीला प्राप्त झाले होते आणि नेहमी जीवनमुक्त योगाच्या स्थितीमध्ये राहत होते। एकेकाळी गुरु सिंह राशीमध्ये असताना महायोगी सुनंदने गोदावरी तीर्थाच्या यात्रेला प्रारंभ केला। ते क्रमाक्रमाने विरसतीर्थ, तारातीर्थ, कपिला संगम, अष्टतीर्थ, कपिलाद्वार, नरसिंहवन, अंबिकापुरी तसेच करस्थानपूर इत्यादी क्षेत्रामध्ये स्नान आणि दर्शन करून विवाह मंडप नावाच्या नगरीत आले। त्यांनी तेथील प्रत्येक घरी जाऊन मुक्कामासाठी स्थान मागितले, परंतु त्यांना कोठेही मुक्कामासाठी स्थान मिळाले नाही। शेवटी गावप्रमुखाने त्यांना एक फार मोठी धर्मशाळा दाखविली। त्या ब्राह्मणाने आपल्या मित्रासह त्या धर्मशाळेत रात्री मुक्काम केला। पहाट झाल्यावर आपण धर्मशाळेच्या बाहेर आहोत आणि आपले मित्र त्यांना दिसत नाहीत असे त्यांनी पाहिले। मित्रांना शोधण्यासाठी ते निघाले। इतक्यातच गावप्रमुखांशी त्यांची भेट झाली। गावप्रमुख म्हणाला,
मुनिश्रेष्ठा, तुम्ही सर्व प्रकारे दीर्घायुषी वाटत आहात. सौभाग्यशाली आणि पुण्यवान पुरुषामध्ये तुम्ही सर्वांपेक्षा पवित्र आहात. तुमच्या शरीरात कोणता तरी लोकोत्तर प्रभाव विद्यमान आहे. तुमचे सोबती कोठे गेले आहेत? तुम्ही या इमारतीच्या बाहेर कसे आलात याचा शोध घ्यावा. मी तुमच्या समक्ष एवढेच सांगू शकतो की तुमच्यासारखा तपस्वी मला दुसरा कोणीही दिसत नाही. विप्रवर, तुम्हाला कोणत्या महामंत्राचे ज्ञान आहे? तुम्ही कोणत्या विद्येचा अभ्यास घेता? तसेच कोणत्या देवतांच्या कृपेने तुम्हाला अलौकिक शक्ती प्राप्त झाली आहे? कृपा करून या गावात राहा. मी तुमची सर्व प्रकारे सेवा शुश्रूषा करेन. असे म्हणून त्या ग्रामप्रमुखाने त्या मुनीश्वर सुनंदला आपल्या गावात ठेवून घेतले. तो रात्रंदिवस मोठ्या भक्तीने त्यांची सेवा शुश्रूषा करू लागला. 7-8 दिवस झाल्यानंतर एके दिवशी प्रातःकाळी त्या महात्म्यासमोर येऊन तो मोठ्या दुःखाने रडू लागला आणि म्हणाला, हाय, आज रात्री राक्षसाने माझं भाग्यहीनाच्या पुत्राचे भक्षण केले आहे. माझा पुत्र फार गुणी आणि भक्तिवान होता. गावप्रमुखाच्या या सांगण्यावर योगी सुनंदने विचारले, कोठे आहे तो राक्षस आणि कोणत्या प्रकारे त्याने तुमच्या पुत्राला भक्षण केले आहे? गावप्रमुख म्हणाला, ब्राह्मण, या नगरामध्ये एक महाभयंकर नरभक्षी राक्षस राहतो. तो दररोज येऊन या नगरामधील माणसांना खात असे. त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्या राक्षसाला प्रार्थना केली, राक्षस, तुम्ही आम्हा सर्व लोकांचे रक्षण करा. आम्ही तुमच्यासाठी भोजनाची व्यवस्था करून देतो. येथे बाहेरगावाहून येणारे जे पांथिक रात्री निद्रा करतील त्यांचे भक्षण करावे. अशा प्रकारे नागरिकांनी मजगाव प्रमुखाद्वारा या धर्मशाळेत पाठविलेल्या वाटसरूंनाच त्या राक्षसाचा आहार निश्चित केले. आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठीच त्या नागरिकांना असे करणे भाग पडले. तुम्ही सुद्धा दुसऱ्या वाटसरूबरोबर या धरामध्ये येऊन झोपले होते, परंतु राक्षसाने त्या सर्वांना खाऊन टाकले. केवळ तुम्हाला सोडून दिले आहे. द्विजोत्तमा, तुमच्यामध्ये असा कोणता प्रभाव आहे की ही गोष्ट तुम्ही जाणू शकता? यावेळी माझ्या पुत्राचा एक मित्र आला होता, परंतु मी त्याला ओळखू शकलो नाही. तो माझ्या मुलाचा फार आवडता मित्र होता, परंतु दुसऱ्या सोबत मी त्यालाही त्या धर्मशाळेत पाठवून दिले. माझ्या पुत्राला जेव्हा ही गोष्ट समजली की माझा मित्रसुद्धा धर्मशाळेत गेला आहे, तेव्हा तो त्याला तेथून आणण्यासाठी गेला, परंतु राक्षसाने त्यालाही खाऊन टाकले. आज सकाळी अत्यंत दुःखी होऊन मी त्या पिशाचाला विचारले, हे दुष्टात्मा, तू रात्री माझ्या पुत्रालाही खाऊन टाकले आहे. तुमच्या पोटात पडलेला माझा पुत्र ज्यामुळे जिवंत होईल असा काही उपाय असेल तर सांगा. राक्षस म्हणाला, गावप्रमुखा, धर्मशाळेत प्रवेश घेतलेल्या तुमच्या पुत्राला न ओळखल्यामुळे मी त्याचे भक्षण केले आहे. दुसऱ्या वाटसरूबरोबर तुमचा पुत्रही न कळतच माझा ग्रास बनला आहे. तो माझ्या पोटामध्ये ज्या प्रकारे जिवंत आणि सुरक्षित राहू शकेल तो उपाय स्वतः विधात्यानेच करून दिला आहे. जो ब्राह्मण नेहमी गीतेच्या 11व्या अध्यायाचे पाठ करतो त्याच्या प्रभावाने माझी मुक्ती होईल आणि मृतांना पुन्हा जीवन प्राप्त होईल. ज्यांना मी एके दिवशी धर्मशाळेच्या बाहेर काढले होते असे येथे कोणी एक ब्राह्मण राहतात. ते निरंतर गीतेच्या 11व्या अध्यायाचा जप करतात. या अध्यायाच्या मंत्राने 7 वेळा अभिमंत्रित केलेले जल जर ते माझ्या अंगावर शिंपडतील तर निसंशय माझ्या शापातून उद्धार होऊन जाईल. अशा प्रकारे त्या राक्षसाचा संदेश घेऊन मी तुमच्याजवळ आलो आहो. ब्राह्मणाने विचारले, गावप्रमुखा, जो रात्रीमध्ये निद्रिस्त असलेल्या माणसांना खातो तो प्राणी कोणत्या कारणामुळे राक्षस झाला आहे? गावप्रमुख म्हणाला, ब्राह्मण, पूर्वी या गावात कोणी एक शेतकरी ब्राह्मण राहत असे. एक दिवस तो शेतातील वाटाण्याच्या पिकांची राखण करीत होता. तेथून थोड्याच अंतरावर एक भला मोठा गिधाड पक्षी एका राक्षसाला मारून खात होता. त्यावेळी कोठून तरी एक तपस्वी आले की जे त्या वाटसरूला वाचवण्यासाठी दुरूनच दया दाखवीत येत होते. गिधाड वाटसरूला खाऊन आकाशात उडून गेले. तेव्हा त्या तपस्व्याने क्रोधित होऊन त्या शेतकऱ्याला म्हटले, हे दुष्ट,
हे दुष्ट शेतकऱ्या, तुझा धिक्कार असो. तू अत्यंत कठोर आणि निर्दयी आहेस. दुसऱ्याचे रक्षण करण्याकडे पाठ फिरून केवळ आपल्याच पोट पोसण्याचा धंद्यात मग्न आहेस. तुझे जीवन नष्टप्राय आहे. अरे, जो चोर, साप, हिंस, पशु, अग्नी, विष, पाणी, गिधाड, राक्षस, भूत इत्यादीद्वारे घायाळ झालेल्या मनुष्याची आपल्याजवळ शक्ती असूनही उपेक्षा करतो, त्याला त्यांचे वध केल्याचे पाप प्राप्त होते. जो शक्तिशाली असूनही चोर इत्यादीच्या तडाख्यात सापडलेल्या ब्राह्मणाला सोडविण्याचे प्रयत्न करीत नाही, तो घोर नरकामध्ये पडतो आणि त्याला बोकड्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. जो वनामध्ये मारल्या जात असलेल्या तसेच गिधाड आणि वाघाच्या दृष्टीस पडलेल्या जीवांच्या रक्षणासाठी सोडवा सोडवा असे म्हणतो, तो परमगतीला प्राप्त होतो. जी व्यक्ती गायीच्या रक्षणासाठी वाघ, भिल्ल आणि दुष्ट राजांच्या हाताने मारले जातात, ते योगी लोकांनाही दुर्लभ अशा भगवान विष्णूच्या परमपदाला प्राप्त होतात. 1000 अश्वमेध यज्ञ आणि 100 वाजपेय यज्ञ मिळून शरणागताच्या रक्षणाच्या 16व्या कलेचीही बरोबरी होऊ शकत नाही. दीन आणि भयभीत जीवांची उपेक्षा केल्यामुळे पुण्यवान पुरुषही वेळ आल्यावर कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये पकविला जातो. तू दुष्ट गिधाडाद्वारे खाल्ल्या जात असलेल्या वाटसरूला पाहून त्याला वाचवण्यासाठी समर्थ असूनही जर त्याचे रक्षण केले नाही तर तू अत्यंत निर्दयी वाटतोस, म्हणून तू राक्षस हो. शेतकरी म्हणाला, महात्मा, मी या ठिकाणी जरूर हजर होतो, परंतु माझे डोळे बऱ्याच वेळापासून शेताचे रक्षण करण्याकडेच लागलेले होते. म्हणून जवळ असूनही गिधाडाद्वारे मारल्या जात असलेल्या या माणसाला मी जाणू शकलो नाही. म्हणून मजदिनावर आपण अनुग्रह केला पाहिजे. तपस्वी ब्राह्मण म्हणाला, जो दररोज गीतेच्या 11व्या अध्यायाचा जप करतो त्या मनुष्याद्वारे अभिमंत्रित जल जेव्हा तुमच्या मस्तकावर पडेल त्यावेळी तुम्हाला शापातून सुटका मिळेल. असे म्हणून ते तपस्वी ब्राह्मण निघून गेले आणि तो शेतकरी राक्षस झाला. म्हणून हे द्विजश्रेष्ठा, तुम्ही चला आणि 11व्या अध्यायाचे तीर्थाचे जल अभिमंत्रित करा. मग आपल्याच हाताने त्या राक्षसाच्या मस्तकावर ते अभिमंत्रित जल शिंपडा. गावप्रमुखाची ही अशी प्रार्थना ऐकून ब्राह्मणाचे हृदय दयेने भरून आले. ते अतिउत्तम असे म्हणून त्याच्याबरोबर राक्षसाजवळ गेले. ते ब्राह्मण योगी होते. त्यांनी विश्वरूप दर्शन नावाच्या 11व्या अध्यायाने जल अभिमंत्रित करून त्या राक्षसाच्या मस्तकावर टाकले. गीतेच्या 11व्या अध्यायाच्या प्रभावाने तो शापमुक्त झाला. त्याने राक्षसाच्या शरीराचा त्याग करून चतुर्भुज रूप धारण केले. तसेच त्याने ज्या हजारो वाटसरूचे भक्षण केले होते ते सुद्धा शंख चक्र गदा धारण केलेले होते. ते सुद्धा शंख चक्र गदा धारण केलेले चतुर्भुज रूपी झाले. त्यानंतर ते सर्व विमानात आरूढ झाले. इतक्यातच गावप्रमुखाने राक्षसाला म्हटले, हे निशाचर, माझा पुत्र कोणता आहे, त्याला दाखवा. असे त्याने म्हटल्यानंतर त्या दिव्य बुद्धी असलेल्या राक्षसाने म्हटले, हा जो मेघाप्रमाणे श्यामवर्णाचा चतुर्भुज मणियुक्त मुकुटाने सुशोभित तसेच दिव्य मण्यांच्या कुंडलाने अलंकृत आहे, हार परिधान केल्यामुळे ज्याचे खांदे मनोहारी वाटत आहेत, ज्याच्या दंडामध्ये सुवर्णाचे बाजूबंद आहेत, ज्याचे नेत्र कमळासारखे आहेत, तसेच हातात कमळ धारण केले आहे आणि दिव्य विमानावर आरूढ होऊन देवत्वाला प्राप्त झाले आहेत, यांना आपला पुत्र समजा. हे ऐकून गावप्रमुखाने त्या रूपामध्ये आपल्या पुत्राला पाहिले आणि त्याला आपल्या घरी नेण्याची इच्छा केली. हे पाहून पुत्राला हसू आले आणि तो अशा प्रकारे म्हणाला. पुत्र म्हणाला, गावप्रमुख, कित्येक वेळा तुम्ही माझे पुत्र झालेले आहात. पूर्वी मी तुमचा पुत्र होतो, परंतु आता देवता झालो आहे. या ब्राह्मण देवतांच्या प्रसादाने वैकुंठ धामाप्रत जाईन. पहा, हा राक्षससुद्धा चतुर्भुज रूपाला प्राप्त झाला आहे. गीतेच्या 11व्या अध्यायाच्या महात्म्याने हा सर्व लोकासमवेत श्री विष्णूच्या धामाप्रत जात आहे. म्हणून तुम्ही या ब्राह्मण देवतापासून गीतेच्या 11व्या अध्यायाचे अध्ययन करा आणि निरंतर त्याचा जप करीत राहा. तुम्हालाही अशीच उन्नती गती मिळेल, यात मुळीच संशय नाही.
तात मनुष्यालाही सत्पुरुषाची संगत मिळणे दुर्लभ आहे. ती यावेळी तुम्हाला मिळाली आहे, म्हणून आपले अभिष्ट ध्येय साध्य करा. धन, भोग, दान, यज्ञ, तप आणि पूर्वकर्माशी काय घेणे देणे आहे? विश्वरूपाध्यायाच्या पाठानेच परम कल्याणाची प्राप्ती होते. पूर्णानंद स्वरूप श्रीकृष्ण ब्रह्माच्या मुखातून कुरुक्षेत्रामध्ये आपल्या मित्र अर्जुनासाठी जो उपदेश निघाला, तेच श्री विष्णूचे परम तात्विक रूप आहे. त्याचे चिंतन करा. ते मोक्षासाठी प्रसिद्ध औषध आहे. संसार भयाने भयभीत झालेल्या मनुष्याच्या आधी व्याधीचा नाश करणारे, तसेच अनेक जन्माच्या दुःखाचा नाश करणारे आहे. त्याच्यासारखे दुसरे कोणतेही साधन मला दिसत नाही, म्हणून त्याचा अभ्यास करा. श्री महादेवजी म्हणतात, असे म्हणून तो पुत्र समवेत श्री विष्णूच्या परमधामाप्रत गेला. तेव्हा त्या ग्रामप्रमुखाने ब्राह्मणाच्या मुखातून त्या अध्यायाचे अध्ययन केले. नंतर ते दोघेही त्याच्या महात्म्याने विष्णुधामाप्रत गेले. पार्वती, अशा प्रकारे तुम्हाला गीतेच्या 11व्या अध्यायाच्या महात्म्याची कथा ऐकविली आहे. ही कथा ऐकल्यामुळे महान पातकांचा नाश होऊन जातो. धन्यवाद.